जोय जाय 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 लहराने डुलते हौलो बाय जोय जाय जोय जाय. वेलकम टू आर्किलॉग्स. मित्रांनो, कोकणातील सगळ्यात मोठा उत्सव शिमगा उत्सव आणि प्रत्येक गावात वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने शिमगा उत्सव साजरा केला जातो. आमच्याही गावात वेगळ्या तऱ्हेने शिमगा उत्सव साजरा केला आहे. तो तुम्हाला आज मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. चला तर मग. पाण्या पकड ना. वरती जा ना. तुला पडतच काय नाही पडून जातील. बघ आज तुझी किती सेवा करतात ते सगळे. बघ चांगला आशीर्वाद दे. पैसे काढून गेले गाड्याने घालताना नमस्कार, मी विजय राजाराम बांबरकर. मी या नेमरळ गावचा एक सदस्य आहे. आज आमच्या तिसऱ्या दिवशी गावात देव फिरतो होळीच्या निमित्ताने. प्रत्येक घरामध्ये आमचं प्रोग्राम चालू असतो चोळी जतारीचा. आम्ही विलास काजी रावराने निमरोळे गावचा आहे. आपल्या गावामध्ये होळी असते. होळी म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला सण, म्हणजे लोकांच्या म्हणजे बोलतात ना गेट टुगेदर, जुन्या जमान्याचं गेट टुगेदर होण्याचा सण. त्याच्यामध्ये आपण म्हणजे जागृती, कोणते पण सामाजिक कार्य किंवा काय पण त्यांचं म्हणजे एक गेट टुगेदर होतं की काय करायला पाहिजे आपल्याला फ्युचरमध्ये. आणि आज आलेलं नवीन जनरेशन, त्या जनरेशनमध्ये पण काय चेंजेस पाहिजे, काय पाहिजे, या सगळ्या घडामोडी म्हणजे आम्ही त्यासाठी कार्यक्रम ठेवायचो गावामध्ये. म्हणजे ठेवतो पण. आता आज जसं क्रिकेट ठेवलेलं आहे, तर मुलांना प्रोत्साहन देणे, पुढच्या पिढीने पण ही परंपरा कायम ठेवणे एवढं म्हणजे अपेक्षित आहे की पुढे होळी ही कायम चालू राहावी. देवाचं निशाण येणे, वाजवणे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळं आहे. बस, नमस्कार. थँक्यू. त्यात गुरव काका आणि हे इकडचे गुरव आहेत. काका, मग तुम्ही पूर्वीपासून गुरवचाच काम करता आणि होळीच्या वेळी तुमका कसं वाटतं, म्हणजे किती दिवस असता होळी? काही वेळा 7 दिवस पण येते, काही वेळा 5 दिवस पण येते. होळी काय काय कार्यक्रम असतात इकडे? होळीला कार्यक्रम क्रिकेटचा असतं, केव्हा तरी मुलांचा कार्यक्रम असतो आणि केव्हा तरी काय दशावतार नाटक पण ठेवतो आम्ही. होळीमध्ये एकदम वातावरणच एकदम वातावरण म्हणजे हे दुपारचं काय उष्णता जास्त असते, रात्री थोडीफार थंड वातावरण असतं. होळीक एकत्र येण्याचं सण उत्सव आपलो कोकणातलो. कसं वाटतं तुमका? एकदम मस्त वाटतं एकदम.
ना होळी आता उभी केलेली ते किती आहेत, म्हणजे आपल्या इकडे निमोऱ्यात किती उभे केले तुम्ही? आमच्याकडे आता 4 आहेत म्हणायच्या. 4 म्हणजे ते 4 ते देवळी एक, म्हणजे तिकडे देवळाकडची देवळ्याकडे एक बारकी आहे थोडीशी, हा. आणि ही गावळी म्हणायची. ही गाव तिकडे ही समोर आहे, ही राखणीवळी म्हणायची, हा. आणि तिकडे शाळेजवळी ती आहे का, म्हणजे असे 4 उभे चार करते. चार. असं. हा होळीचा मांड आहे. अरोळे ग्रामस्थांचं हे दैवत आहे आणि 5 दिवस देव या ठिकाणी धुळ्यात येऊन राहतो. मोठा आनंद वाटतो. बघा या ठिकाणी बोरचा देवीच्या मंदिरातून होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन दिवशी आम्ही इथं वाजत गाजत देव आणतो, अगदी निशाण फडकवत या ठिकाणी आनंदाने सगळे बाळगोपाळ येतात आणि मस्तपैकी या ठिकाणी देवीची पूजा करून होळद्याचं आपण पूजन करतो. संध्याकाळी कौल लावतात, देव आला का, देवाला विचारतात बाबा तू तुझ्या सगळ्या 5 खऱ्या 12 सहित आलास का आनंदात. देव आनंदाने होई म्हणतो. एक छोटा मोठा कार्यक्रम ठेवतो, मुलांचे कार्यक्रम असतात आणि ही परंपरा अगदी बरीच वर्ष चाललेली आहे. आणि त्यानंतर शिपणा एक प्रकार असतो, म्हणजे तो 5व्या दिवशी किंवा रंगपंचमी दिवशी येतो. त्या दिवशी प्रत्येक घरातला एक माणूस आपला एक नारळ घेऊन येतो आणि या ठिकाणी त्याचा नारळ ठेवला जातो आणि त्याला असं सांगण्यात दिलं जातं की बाबा या नारळाला राजी होऊन त्या माणसाचं अगदी ईदपासून मुंबईपर्यंत परदेशापर्यंत सगळ्यांना सुखी ठेव ढोरावासरांना, असं म्हणजे वर्षाची राखण करून घेतली जाते. आणि असे नंतर मग त्या ठिकाणी नवस असतात, काही कोणाचे बकऱ्याचे नवस असतात, काही कोणाचे तोरणाचे. बघा तोरणं या ठिकाणी बांधलेली आहेत. हे प्रत्येकाने बोललेलं तोरण असतं की माझं अमुक अमुक काम झालं तर मी या ठिकाणी तुला 5 नारळाचं तोरण बांधेल. असा तोरणाचा ढीग तो या मांडवाच्या पण वरती जातो. आनंदान वाजत गाजत मंदिरामध्ये नेला जातो. सगळे बाळगोपाळ त्या ठिकाणी जमतात आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही तसंच घरी येतो. आणि हा 5 दिवसाचा कार्यक्रम म्हणजे आम्हाला असं वाटतं की जवळजवळ देव 5 दिवस का अधिक दिवस राहावा, पण देव ते मर्यादा असते की 5 दिवसच बाबा तो धुळीमध्ये राहतो. आणि हा आनंद इतका चांगला साजरा केला जातो की आजूबाजूच्या परिसराचा विचार केला तर आमच्या गावासारखा सण शक्यतो कुठं येत नाही. कोणत्याही प्रकारचं हेवे दावे नसताना अगदी असणारी सगळी मंडळी एका कुटुंबात आहोत असं राहून हा कार्यक्रम आम्ही साजरा करतो आणि त्यामुळे खूप मजा येते. आम्हाला असं वाटतं की जास्तीत जास्त दिवस राहावा, पण तेवढं ठेवता येत नाही. आणि असा सण अतिशय आरोळ्यामध्ये आनंदाने साजरा केला जातो. मुंबईवाले पण येतात आणि आनंदाने 5 दिवस सभा. याच्यामध्ये एक ही गाव होळी असते आणि ही एक राखणी होळी असते. गाव होळी म्हणजे आपण सर्वांनी मिळून एक गावाची मर्यादा म्हणून असते आणि तिच्या जोडीला एक राखणी होळी म्हणून पूर्वीपासून अशी पद्धत आहे की गुरं पूर्वीच्या काळात असायची, राखणे असायचे आणि त्या राखण्यांना आनंद म्हणजे खूप मजा येते. ती होळी आणताना ना ती होळी रेटली जाते आणि होळ दो होळ दो होळ दो होळ दो आणि कुठं जेवढी अडचणीत घालता येईल तेवढी घातली जाते. आणि ही राखणी होळी आहे याला या ठिकाणी सगळी पूजा अर्चा नवस बोलली जातात आणि ही फक्त राखण्या मुलांना मजा करण्यासाठी. प्रत्येक आता गेलं तर प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारच्या होळ्या आहेत, पण आमच्याकडे फक्त एकच होळी आहे. कुठल्याही वाडीमध्ये दुसरी होळी नाही. ही गाव होळी आणि ही राखणी होळी या दोन्ही होळ्या शेवटी एकच, दैवत एकच, फक्त त्या वेगवेगळ्या दिसतात. वाडीमध्ये नसल्यामुळे ते एक ठिकाणी आपण घालून केलं जातं. अशा प्रकारचा सण या ठिकाणी साजरा केला जातो. असा सण आवळ्यामध्ये छानपैकी साजरा केला जातो. धन्यवाद.